त्यांच्यावर पण दाखल व्हावं लागेल. त्यांनी स्वतः घेतले का त्यांना कोण दिले त्यांच्यावर पण कारवाई पाहिजे. शनिवारी दुपारच्या सुमारास आडम मास्तर यांच्या ऑफिस समोर असलेल्या वरांड्यातील पत्र्याच्या हॉलमधील मोकळ्या जागेत अल्लाउद्दीन शेख वय 65 याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येस माजी आमदार नरसई आडम मास्तर हेच आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांच्या 2 पत्नी व नातेवाईकांनी केली. आडम मास्तर यांच्या ऑफिसमध्ये गेल्या 15 ते 20 वर्षापूर्वी अल्लाउद्दीन हे काम करायचे, पण त्यावेळी त्यांना 1 रुपया सुद्धा मोबदला दिला गेला नाही. अल्लाउद्दीन तदनंतर काही ठिकाणी कारखान्यात कामाला गेले. तेथे वय झाल्यानं त्यांना कामावरून कमी करण्यात आल्यानं पुन्हा ते आडम मास्तर यांच्याकडे गेले. काही महिन्यांपासून काम करू लागले. आडम मास्तर यांच्याकडे त्यांनी घर खर्चासाठी महिना 2-4 हजार पगार देण्याची मागणी केली, पण त्याला आडम मास्तरांच्या ऑफिसकडून वारंवार हाकलण्याचा प्रयत्न केला. ते गेले 2-3 महिन्यापासून आडम मास्तर आपल्याला पगार देत नाहीत म्हणून मी आत्महत्या करतो असं घरच्यांना वारंवार सांगायचे. घरच्यांनी त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण आज सकाळी 11 ते 12च्या दरम्यान आडम मास्तर यांच्या ऑफिसमध्ये गळफास घेतल्याचं समजल्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात आणलं. हमारे पास जब वो 21 साल काम करते उनको हकाल देते, उन्होंने जब पगार मांगे तभी हकाल देते हैं। हक मांगे बाद उसको हकाल देते हैं। भाग वो लोग बोलेगा फिर इंसान मांगने को ना दिए। यार कौन बीच में मत बोलो, अल्लाह के वास्ते तुम बुजुर्ग हैं, हाथ जोड़ते तुम्हारे को न्याय होना अभी। बस गुनाह दाखल करने का हमारा दूसरा क्या नहीं करने का, हम गुन्हा दाखल करने वाले. या ठिकाणी आल्यावर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष यांनी आडम मास्तरांवर गुन्हा दाखल करावा आणि न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली. नमस्कार, मी महबूब बागवान, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश संघटक. आमच्या गल्लीतले रहिवासी आहेत फातिमा बिस्मिल्ला शेख आहे यांचं नाव. यांना मी एक 25 वर्षापासून ओळखतो. त्यांचे घरचे जे आडम मास्तरपाशी 25 ते 30 वर्ष झाले तिथं काम करत आहेत. काम करत असताना त्यांना आजपर्यंत 1 रुपया पगार नव्हती. विना मोबदला त्यांच्यापाशी आतापर्यंत काम करत होते. जेव्हा त्यांचं वय झालं, त्यांना चालता फिरता येई नाही, तर त्यांनी मला दवाखान्यासाठी म्हणून किंवा माझ्या घर चालणं भागण्यापेक्षा असं मला कमीत कमी 2-4 हजार रुपये मला महिना पगार द्या असं त्यांनी मागणी केलं असता त्यांना तिथनं हाकलून दिलेलं आहे. माझ्या ऑफिसमध्ये यायचं नाही म्हणून त्यांचे कर्मचारी असू दे, त्याने असू दे, त्यांना तिकडनं हाकलून दिलेत. हाकलून देऊन जे आहे 2-3 वेळा त्यांनी जाऊन अजून प्रयत्न केले की मला न्याय द्या, मला न्याय द्या. ते न्याय त्यांना दिलेला नाही. 2-3 वेळा झाला, मग हिने शेवटी फाशी घेऊन त्यांचं डेथ झालेलं आहे. कधी झाली ही घटना? आज सकाळी 11 वाजता कळालं सगळ्यांना. कुठं घडली घटना? आडम मास्तर ऑफिसमध्ये. आता तुमची 11 ते 12च्या दरम्यान झालेली आहे. तुमची मागणी काय आता? गुन्हा दाखल करायचा. गुन्हा दाखल. यावेळी त्यांच्या 2 पत्नींची आडम मास्तरांना दोषी धरत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. अलाउद्दीन शेख फिर हमारे घर आले बरस चले. पहला 15-20 बरस उनके काम करते पगार दिया नहीं. आडम मास्टर घर आले भुगत फिर 10 बारी जेल में गए. जेल में गए, जोरू बच्चे कहीं नहीं क्या कहीं हमारा में कैसा वनवासी काढ़े हमें काम करे आगे. फिर करने में आप भी उन कारखाने में काम जाते थे, अभी कारखाने वाले काम को नहीं लेने लगे उन्होंने. फिर 1 बरस उन्हें चले तो मुझे झाड़ू पोछा को दो, मुझे भी 5-6 हजार पगार दो. मेरे दोनों जोरा देखता बेटा था उसके अल्लाह का मेरे बेटे का इंतकाल हुआ 3 बरस हुआ. मेरा मैं कैसा तो करता करो 3 बार गया तो 1 बार घर में से बाहर हकाले उसे ऐसा कर ढकल को लगा दिया. ऑफिस में से 2 बार ढकल लगा दी. फिर परसों ढकल लगाया किसी को फैट बैठा. ये मैं क्या कर ले रहा हूँ, मैं फांसी लेता फांसी लूँ ना कोई 3 लाख पैसा तो खाइए लोगों का तो सीने नहीं दबा उनके सिर को प्यास बटा ये हुए सका हुए महीना भर. अब आपकी मांग क्या है? अमान हमारा गुन्हा दाखल करना हमारा इंसाफ हमने देना. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी अल्लाउद्दीन शेख यांनी स्वतः आत्महत्या केली की कुणी केलं याची चौकशी व्हावी अशी मागणी केली. अजून एक कसं झाली त्यांच्यावर पण दाखल व्हावं लागेल. त्यांनी स्वतः घेतले का त्यांना कोण दिले त्यांच्यावर पण कारवाई पाहिजे.
या घटनेची माहिती मिळताच रेनगर असंघटित कामगार संघटनेचे सचिव मेजर युसुफ व लाल बावटा युनियनच्या सदस्यांनी शासकीय रुग्णालयात मृत अल्लाउद्दीन शेख यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन तक्रार न करण्याची मागणी केली, पण नातेवाईकांनी ती फेटाळून लावली. आता पोलीस नेमकं काय कारवाई करतात ते पाहावं लागेल. त्यांच्यावर पण दाखल व्हावं लागेल. त्यांनी स्वतः घेतले का त्यांना कोण दिले त्यांच्यावर पण कारवाई पाहिजे. त्यांच्यावर पण दाखल व्हावं लागेल. त्यांनी स्वतः घेतले का त्यांना कोण दिले त्यांच्यावर पण कारवाई पाहिजे. इलेक्ट्रो 2024 आता तुमची प्रतीक्षा संपली. होय, बहुचर्चित आणि सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं सेडा अर्थात सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन आयोजित इलेक्ट्रो 2024 यंदा हे 24वे वर्ष. बुधवार 24 जानेवारी ते मंगळवार 30 जानेवारी 2024 पर्यंत भव्य इलेक्ट्रो प्रदर्शन मर्याई चौक इंद्रधनू जवळ विष्णू मिल कंपाऊंडच्या भव्य मैदानात इलेक्ट्रॉनिक टेली